नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर फवारणी पंपासाठी अर्ज कसा करायचा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो। तर चला बघूया। तर सर्वात अगोदर जायचं आहे क्रोम ब्राउझरवर आणि क्रोम ब्राउझरवर गेल्यानंतर इथे सर्च करायचं आहे महाडीबीटी फार्मर। तर महाडीबीटी फार्मर सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर ही वेबसाईट ओपन होईल। तर इथे ॲग्री लॉग इन महाडीबीटीवर क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे दिसेल। तर इथे तुम्हाला शेतकरी आय डी टाकायची आहे, जे की तुम्ही ॲग्रीस्टॅकवर फार्मर आय डी केली असेल तिची आय डी टाकायची आहे मित्रांनो। तर इथे आपण आय डी टाकून घेऊ। तर आय डी टाकल्यानंतर जे तुमच्या फार्मर आय डीला मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक ओ टी पी येईल। तर ओ टी पी आल्यानंतर इथे प्रविष्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो। चला तर आपण घेऊ। तर ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी तपासा ह्यावर क्लिक करायचं आहे आणि यानंतर तुमच्यासमोर एक महाडीबीटीची प्रोफाईल ओपन होईल मित्रांनो। तर ह्या अशा प्रकारे ती प्रोफाईल असेल। तर इथे ओके करून घेऊयात। ओके केल्यानंतर तुम्हाला घटकासाठी अर्ज करा ह्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर इथे बाब निवडा। तर हे बघू शकता तुम्ही, कृषी यांत्रिकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे, फूल उत्पादन और सौर कुंपण यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। तर आपल्याला पंपासाठी अर्ज करायचा आहे, त्यामुळे आपण तिथे क्लिक करू आणि क्लिक केल्यानंतर इथे कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्ज आहे ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यानंतर तुम्हाला मनुष्यचलित अवजारे ह्यावर क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला जायचं आहे खाली पीक संरक्षण अवजारे ह्यावर क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सौरचलित ह्या फवारणी पंपावर क्लिक करून तुम्हाला जतन करा ह्याच्यावर क्लिक करायचं आहे। तर तुम्ही समोर बघू शकता, तर असं दिसेल, त्याला येस करायचं आहे, म्हणजे तुमचा अर्ज तुम्ही केलेला आहे। तर मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला परत जायचं आहे मित्रांनो, याच्यासमोर घटकासाठी अर्ज करा इथे जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करा ह्यावर क्लिक करायचं आहे। अर्ज सादर केल्यानंतर तुमच्यासमोर असे दिसेल। तर ह्या ओके करायचं आहे आणि पहावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे दिसेल। तर मित्रांनो ह्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे बॉक्सवर आणि अर्ज सादर करावर क्लिक करायचं आहे आणि तुमचा अर्ज यशस्वी झालेला आहे मित्रांनो, इथे बघू शकता। जर तुम्ही या अगोदर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसेल तर तुम्हाला इथे पेमेंट करावं लागेल 23 रुपये। तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।